आप देख रहे हैं इंडिया न्यूज लाइव टीवी, लोकतंत्र की आवाज। महाराष्ट्र के वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बल्लारपुर क्षेत्र स्थित बल्लारपुर ओपन कास्ट माइन में कार्यरत कामगारों की कामगार सहकारी पद संस्था का रविवार को कॉलरी कांटागेट के पास स्थित डॉक्टर राधा कृष्ण नगर परिषद तेलुगु प्राथमिक स्कूल की नई इमारत में मतदान हुआ, जिसमें 2 महिला विमल ब्रह्मानंद गुंजेवार, रूपाली गंगाधर करकाड़े व एंटी प्रवक के एक पुरुष जय प्रकाश का निर्विरोध चयन हुआ। साथ ही अन्य 8 सदस्य पद के लिए चुनाव हुआ, जिसमें 15 उम्मीदवार चुनाव मैदान में अपना भाग्य आजमा रहे थे। चुनाव का नतीजा शाम को 5 बजे से 7 बजे तक जाहिर हुआ, जिसमें एकता पैनल विजयी हुआ। मिळालेली मते जाहीर केलेली होती मतदारसंघाने। आता विजयी उमेदवार घोषित करण्यात येत आहेत। सर्वसाधारण प्रतिनिधी गटामध्ये एकूण 10 उमेदवार उभे होते। आपल्याला त्याच्यातून 6 उमेदवार निवडायचे होते। त्यात क्रमांक 1 आर राजन्ना पुल्लय्या यांना 285 मते मिळाल्यामुळे ते निवडून आले असे मी जाहीर करतो। क्रमांक 2 वरती एस गोपाल रेड्डी यांना 254 मते मिळाल्यामुळे ते विजयी झाल्याचे घोषित करीत आहोत। क्रमांक 3 वर केवट सुरेश श्रीपाल यांना 221 मते मिळाल्यामुळे ते विजयी झाल्याचे घोषित करीत आहोत। क्रमांक 4 वर करका विद्यासागर रेड्डी यांना 171 मते मिळाल्यामुळे ते विजयी झाल्याचे घोषित करीत आहोत। क्रमांक 5 वर काकडे रमेश बापूराव यांना 153 मते मिळाल्यामुळे ते विजयी झाल्याचे घोषित करीत आहोत। क्रमांक 6 भीमनवर कैलास पोचम यांना 150 मते मिळाल्यामुळे ते विजयी झाल्याचे घोषित करतात। याच्यात सर्वसाधारणमध्ये क्रमांक 9 आणि 10 मध्ये फेरमतमोजणी झाली। त्याच्यात फेरमतमोजणीमध्येही भीमनवर कैलास पोचम यांना जे 150 मते मिळाले होते यादीत राहिल्यामुळे ते क्रमांक 6 वर निवडून आले। अनुसूचित जाती जमातीमध्ये 3 उमेदवार उभे होते। आपल्याला 1 निवडून द्यावायचा होता। त्यात राजंती शेखर किष्टय्या यांना 134 मते सर्वाधिक मिळाल्यामुळे ते विजयी झाल्याचे घोषित करण्यात येत आहे। त्याच्यानंतरचा जो गट आहे विमुक्त जाती भटक्या जमाती जे प्रकाश स्वामी हे अविरोध झाले निवडून आल्याचे मी जाहीर करीत आहे। त्याच्यानंतरचा आपला गट आहे इतर मागासवर्ग, यात 2 उमेदवार उभे होते। त्यात बोबळे संजय मारुती यांना सर्वाधिक 208 मते मिळाल्यामुळे ते निवडून आल्याचे जाहीर करीत आहे। तर शेवटचा गट आहे महिला राखीव गट, यात करकाडे रूपाली गंगाधर या अविरोध निवडून आले असे मी जाहीर करतो। त्यानंतर दुसरे उमेदवार आहेत गुंजेवर विमल ब्रह्मानंद, हा सुद्धा अविरोध निवडून आल्याचे जाहीर करतो। आपण संस्थेचे सर्व सभासद, उमेदवार, प्रतिनिधी यांनी आजच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये खूप सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। पोलीस प्रशासनाने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो। आमची टीमने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, काम केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आणि आजच्या निवडणूक अधिकारी यांच्या वतीनं आज संपला असे मी जाहीर करतो। आम जनता से जुड़ी खबरों को देखने के लिए इंडिया न्यूज लाइव टीवी को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन के लिए बेल आइकॉन दबाएं।